इकडे कोल्हापूरमध्ये उमेदवारीवरून दावा केलेला आहे ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखाला आता ते महागात पडलेला आहे। मुरलीधर जाधव यांची जिल्हा प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आलेली आहे। राजू शेट्टी यांना उमेदवारी न देण्याचं ठाकरेंना त्यांनी आवाहन केलेलं होतं। मुरलीधर जाधव यांच्या ठिकाणी 2 जिल्हा प्रमुखांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। दरम्यान मुरलीधर जाधव आणि महाविकास आघाडी संदर्भामध्ये राजू शेट्टी यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। तुम्ही मातोश्रीवर जाऊन आला आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सगळ्या राजकीय चर्चेला उधाण आलं। सिंधुदुर्गमध्ये संघर्ष उभा करायचा असेल तर शिवसेनेची मदत घ्यावी लागेल आणि आता सध्या शिवसेना उद्धव ठाकरे गट मुंबईमध्ये धारावी बचाव म्हणून अदानी उद्योग समूहाच्या विरोधामध्ये लढते आहे। तेव्हा आपल्याला शेतकऱ्यांच्यासाठी सुद्धा शिवसेनेची मदत घ्यावी लागेल म्हणून मी त्यांना भेटलो होतो आणि त्यांनी प्रांजळपणानं या सगळ्या गोष्टीसाठी मदत करण्याचं कबूल केलेलं आहे। याउलट हा जो पाटगाव प्रकल्प आहे त्याची शॉर्ट नोट त्यांनी माझ्याकडे मागितलं आहे, येत्या 1-2 दिवसामध्ये मी त्यांना देणार आहे। पण तुम्ही मातोश्रीवर गेल्यानंतर लोकसभेच्या तोंडावर मातोश्रीवर गेल्यानंतर इकडे चर्चा दुसरी चालू झाली, राजू शेट्टी हे महाविकास आघाडीकडून आता लोकसभा लढवतील। नाही, मी वेळोवेळी स्पष्ट केलं, मी अगदी मातोश्रीच्या दारात पत्रकारांना सांगितलं होतं की ही भेट राजकीय नव्हती आणि आमचा निर्णय 2 वर्षापूर्वी झालेला आहे की महाविकास आघाडीचा आम्ही संबंध तोडले आहेत आणि आम्ही स्वतंत्रपणाने निवडणूक लढवणार आहोत आणि त्यामुळं त्याचा काय प्रश्नच येत नाही। 6 लोकसभा मतदारसंघात तुम्ही टार्गेट ठेवलेलं आहे, तर कशा पद्धतीनं रणनीती असणार आहे? जेव्हा आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडलो त्यावेळीच आम्ही 6 लोकसभा लढवायचं असं निश्चित केलेलं होतं। त्या पद्धतीनं तिथं कार्यकर्त्यांचा संच आहे। आमची ताकद जेवढी आहे तेवढं आम्ही लढतोय। आम्ही काही सगळ्या जगाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करत नाही। आमची ताकद मर्यादित आहे। जिथं जिथं कार्यकर्त्यांचा संच आहे, जिथं जिथं आमचं चळवळीचं काम आहे त्या ठिकाणी आम्ही निवडणूक लढवतोय। कॅमेरामन निलेश शिवायसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।